स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची छान अशी सुकी भाजी। उन्हाळ्यामध्ये खूप भाज्या खायचा म्हणजे कंटाळा येतो, कुठलीच भाजी खावीशी वाटत नाही। त्यासाठी या पद्धतीची बटाट्याची भाजी करून बघा, छान वाटेल आणि मुलांना पण खूप आवडेल। नेहमी एकाच पद्धतीची करण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने करून बघा। तर यासाठी मी बटाटे छान असे गोल गोल पातळ कापून घेतलेले आहेत। बघू शकता, जसं आपण चिप्सला करतो त्याप्रमाणे ते चिरून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये पाणी घालून पाण्यातून काढून घ्यायचे। अगदी आपल्याला सुकी भाजी करायची आहे, त्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त हे पाण्यातून धुवून काढायचे आहे। आता इथे फोडणीसाठी मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्या भाजीमध्ये लसूण, कांदा, टमाटर काहीही न घेता अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने भाजी आणि झटपट होणारी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी खूप छान होते। उकडलेल्या बटाट्यापेक्षा ही भाजी पण लवकर शिजल्या जाते। आता इथे कढईमध्ये मी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, नंतर हिरवी मिरची तेलामध्ये परतून त्यामध्ये बटाटे घालायचे। आता बटाटे तेलामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ताट झाकून 2 ते 3 मिनिटं वाफू द्यायचे। तर एवढं आहे की करताना थोडं लक्ष ठेवावं लागते। सतत 2-2, 3-3 मिनिटांनी आपल्याला ते परत करावे लागते, म्हणजे भांड्याला ते लागणार नाही। आता यामध्ये मी थोडे मसाले ॲड करणार आहे। थोडं मीठ चवीनुसार, थोडी हळद, थोडं लाल तिखट आणि यामध्ये मी आता थोडा पावभाजी मसाला घालणार आहे, म्हणजे काहीतरी वेगळी चव येण्यासाठी। तुम्ही यामध्ये चाट मसाला पण यूज करू शकता। आणि आता आपण हे सर्व मसाले एकत्रित मिक्स करून घेऊ भाजीमध्ये आणि परत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडं तिखटाचं प्रमाण कमीच पाहिजे असते। परत आपण 2 ते 3 मिनिटांनी ताट झाकल्यानंतर परत एकदा परत करून घेऊ, म्हणजे ते कढईला लागणार नाही। पावभाजी मसाला टाकल्यामुळे भाजीला छान चव येते, एकदा नक्की करून बघा। आता आपली भाजी छान शिजलेली आहे, पाणी न घालता अगदी तेलामध्येच शिजवलेली आहे ते आणि वाफेने। आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि भाजी मिक्स करून घेऊ। बघू शकता, आपली बटाट्याची सुकी भाजी तयार। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। या मग सर्वांनी बटाट्याची भाजी खायला। बाय बाय।